विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स अवघड वाटतो तुम्हाला, पण तुम्हाला ना काय होतं माहिती आहे का की बऱ्याच मुलांना त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे हेच समजत नाही. बरं, कसा केला पाहिजे अभ्यास? फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे ना, सगळ्या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत. ओके, मी तुम्हाला सांगतो, सुरुवात करूया आपण वेळ न घालवता. तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे? तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या बेसिक ज्या आहेत ना माहिती असल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, पी म्हणजे प्रेशर, ठीक आहे, व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ गॅस चाललंय बरं का, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, आर म्हणजे तो गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पी व्ही इक्वल्स टू एन आर टी, आयडियल गॅस इक्वेशन. बरोबर ना? सांगा बघू, खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओ नीट लक्ष द्या. प्रेशर व्हॉल्यूम, पण एन म्हणजे काय रे? नंबर ऑफ मोल्स. ओके, पण आपण एक पहिल्यांदा मी काय करतो बघा, या फॉर्म्युलाला असं लिहितो की पी व्ही ओके अपॉन आर टी दॅट इक्वल्स टू एन, किंवा पी व्ही अपॉन एन टी इक्वल्स टू आर. ठीक आहे, मी का लिहिलं ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करताना तुम्हाला फॉर्म्युला जो माहीत असेल ना, त्यातल्या प्रत्येक टर्म हे सिम्बॉल कशाचं आहे, कुठल्या टर्मचं आहे हे माहिती पाहिजे, त्याचं युनिट आलंच पाहिजे. आता मला सांगा, आर हा जो गॅस कॉन्स्टंट आहे त्याचं युनिट बघा. प्रेशर इंटू व्हॉल्यूम, ॲक्च्युली प्रेशर इंटू व्हॉल्यूम चेंज म्हणजेच वर्क डन. मग वर्क डनचं युनिट काय असतं बाळांनो? जूल. ठीक आहे. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स, पण ते डिनॉमिनेटरमध्ये आहेत, मग त्याचं युनिट काय येणार आहे? मोल इनवर्स. टेम्परेचर युनिट काय येणार आहे? केल्विन इनवर्स. ठीक आहे, के इनवर्स म्हणूया आपण. जूल, मोल इनवर्स, के इनवर्स झाली. आरची व्हॅल्यू एसआय युनिटमध्ये ती असते 8.314. पण बाळांनो, जूलच्या ऐवजी लिटर ॲटमॉस्फेरिक पण चालेल. बरं, ही व्हॅल्यू कुठं लागते माहिती आहे का? ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये. पाय व्ही इक्वल्स टू एन आर टी. मग लिटर ॲटमॉस्फेरिक मध्ये जर आरची व्हॅल्यू घेतली, पण इकडं मोल इनवर्स आणि के इनवर्स फिक्स आहे. ओके, पण जूलच्या ऐवजी कॅलरीज मध्ये सुद्धा येऊ शकतं, म्हणजे कॅलरीज, मोल इनवर्स, के इनवर्स. मग काय शिकला तुम्ही की फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला युनिट पण तयार करायला जमले पाहिजेत, पहिली गोष्ट म्हणजे. आता मी इथं याला हे करतो, एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. आता तुम्ही सीईटीचा अभ्यास तर करणारच आहे. 11 स्टँडर्डचा पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक सिलेबसमध्ये आहे तुम्हाला. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आहे ना, त्यात नंबर ऑफ मोल्स आहेतच ना. नंबर ऑफ मोल्स, मोल कन्सेप्ट एवढी महत्वाची आहे केमिस्ट्रीसाठी, लक्षात घ्या की अतिशय महत्वाचे. ओके, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय? गिवन मास अपॉन मोलार मास, म्हणजे त्या सोल्यूटचं काय जे मास असेल अपॉन मोलार मास. व्हॉल्यूम ॲट एसटीपी दिला असेल तर त्याला 22.4 लिटरला डिवाइड करा. पण जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स माहीत असतील तर त्याला ॲव्हॉगॅड्रोज नंबरनं डिवाइड करायचं. असं म्हणूच नका आम्हाला ॲव्हॉगॅड्रोज नंबर माहीत नाही. 9th स्टँडर्ड पासून ॲव्हॉगॅड्रोज नंबर झालाय. मग फॉर्म्युला लिहितोय मी की पी व्ही इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्हॉगॅड्रोज नंबर. ओके, आता एक लक्षात घ्या, बेसिक गोष्ट आहे. ओके, ह्याच्या अगोदर तुम्ही कधी ते ऐकले नसले, आता मी सांगणार आहे, मग लक्षात आलं पाहिजे ना तुमच्या, किंवा तुमच्या मानसिकता बदलायची तुमची. जमतच नाही ना, हे सोडून द्या, माझं बेसिक येत नाही सोडून द्या. आत्ता सांगतोय ना, ते लक्षात घ्या, नोट डाऊन करून ठेवा ना. काय नोट डाऊन करायचं आहे बघा, जर गॅस कॉन्स्टंटला ॲव्हॉगॅड्रोज नंबरनं डिवाइड केलं की मला बोल्ट्झमन कॉन्स्टंट मिळतो, केबी. बोल्ट्झमन कॉन्स्टंट हे केटीजी मधलं सांगतोय बरं का तुम्हाला मी. आता मात्र मी काय करतोय ते नीट लक्ष द्या बघा. पी अपॉन, बघा मी काय लिहितोय, के बी इंटू टी. ठीक आहे, दॅट इक्वल्स टू एन अपॉन व्ही. दॅट इक्वल्स टू काय? एन अपॉन व्ही. एन म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता मी काय करतोय, दोन्ही बाजूला एम न मल्टिप्लाय करतोय. बघा, स्मॉल एम म्हणजे एका मॉलिक्युलचं मास म्हणा किंवा मोलार मास म्हणा, त्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवाइड केले की टोटल मास मिळणार. आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय रे? डेन्सिटी. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी. आता शांतपणे बघा, डेन्सिटीचा फॉर्म्युला मिळाला का? पीएम अपॉन केटी. केबी आहे पण मी केटी म्हणतोय. आता एक काम करा, स्कोअर बुस्टर ओपन करा, आहे ना तुमच्याकडे, ते काढा. बघा, केटीजी टॉपिकमध्ये डेन्सिटी इज गिवन बाय असा फॉर्म्युला क्वेश्चन तुम्हाला दिसेल. ऑप्शन असेल पीएम अपॉन केटी, आणि 5 ते 6 वेळा रिपीट झालेला दिसेल हा क्वेश्चन तुम्हाला. म्हणजे तुम्हाला इथून पुढे कधीही विचारलं, डेन्सिटी पीएम अपॉन केटी आहे का? मग झाली का सीईटीची तयारी? अरे पण सीईटीची तयारी नाही, बोर्डची, सीट, सगळ्या गोष्टींची तयारी होते, फक्त बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. आता केटीजी टॉपिक जो आहे ना, त्यात मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, रेडिएशन पण आहे ना त्याच्यात. मग बघा, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया, हे फक्त लक्षात ठेवा.
एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी बरं का इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आलं का ध्यानात तुमच्या स्टीफन्स लॉ. ओके, आणि तुम्हाला सांगू का मग Q अपॉन AT दॅट इक्वल्स टू सिग्मा T⁴. सिग्मा म्हणजे कोण आहे? स्टीफन्स कॉन्स्टंट. काढा PYQ बघा त्याचं युनिट डायमेन्शन सगळं विचारलंय. मगाशी सांगितलं चला हे स्टीफन्स कॉन्स्टंट युनिट तयार करूया आपण. समजून घ्या बरं का. Q अपॉन AT आणि T⁴ दॅट इक्वल्स टू सिग्मा ना. ओके, मग याचं युनिट काय येणार? Q म्हणजे एनर्जी जूल, स्मॉल t म्हणजे टाइम आहे मग जूल पर सेकंद म्हणजे आलं का वॅट. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. टेम्परेचर K⁴ दॅट इक्वल्स टू सिग्माचं युनिट. फक्त लिहिणार कसं? हे m² आहे ते वरती m⁻² होईल आणि K⁻⁴. हे विचारलंय बरं. हे बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा CET आलेले लक्षात घ्या. स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 5.67 असते ना इंटू 10⁻⁸ चेक करा. मग काय शिकला तुम्ही आता सांगतो बघा. मग फॉर्म्युला काय? Q अपॉन AT इक्वल्स टू सिग्मा T⁴. अरे पण Q अपॉन T म्हणजेच रेट. ठीक आहे, पॉवर म्हणू शकतो आपण त्याला. वॅट हे त्याचं युनिट आहे लक्षात घ्या. मग R इक्वल्स टू सिग्मा AT⁴ ना रेट. मग तुम्ही न्यूमेरिकल उघडून बघा रेट त्याच्या व्हॅल्यूज त्याचा रेशो वगैरे त्यांनी विचारलाय. आता KTG टॉपिक करायचं. मी तुम्हाला आता काय करतोय बघा की KTG टॉपिक मी जस्ट तुम्हाला सांगितलं. फक्त फॉर्म्युले जमले ना एकूण एक न्यूमेरिकल जमेल. मी तुम्हाला सांगतोय नीट लक्षात द्या बघा. आता एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया दॅट इक्वल्स टू सिग्मा T⁴. पण जर परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल ऑर्डिनरी असेल तर इथं स्मॉल ई घ्यावी लागेल ना. आता ह्या एका फॉर्म्युल्यानं मी तुम्हाला चॅलेंज करतोय की रेडिएशनचे सगळे तुम्हाला न्यूमेरिकल जमतील. तुम्ही फक्त काय करायचं माहिती आहे का की एक्झाम्पल 3.6 3.7 3.8 आणि 3.9. ओके, हे 4 प्रॉब्लेम बघा. सोल्युशनमध्ये पण दिले ते पण सॉरी एक्झरसाइजमध्ये जे क्वेश्चन दिले ते पण बघा. पण त्याच्या अगोदर मी काय करतो की या टॉपिकमधले IMP क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो. नंतर आपण न्यूमेरिकल सुद्धा डिस्कस करू. आता KTG मधले IMP क्वेश्चन्स तुमच्या समोर दिलेत मी इथं लक्षात घ्या बघा. पहिलाच क्वेश्चन आहे प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस विचारलाय. पण डेरिव्हेशन फार मोठं आहे बरं का त्याचं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मेयर्स रिलेशन CP - CV = R. सिंपल क्वेश्चन CET मध्ये MCQ म्हणून आलेले आहेत लक्षात घ्या. याच्यावरती A + R + T = 1. परफेक्टली ब्लॅक बॉडी डायग्राम त्याची बऱ्याच वेळा विचारले गेलेले. क्रिचॉफ्स लॉ की कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन = कोएफिशियंट ऑफ इमिशन. त्याच्यानंतर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन तो ग्राफ आहे. ठीक आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ मगाशी आपण बघितल्याप्रमाणे. ठीक आहे, बरं आता मला वेळ घालवायचा नाहीये. बरेच लगेच मला न्यूमेरिकल घ्यायचं आहे. फॉर्म्युला आपला असा आहे Q अपॉन AT दॅट इक्वल्स टू E सिग्मा T⁴. मी तुम्हाला मगाशी काय बोललोय की कुठलंही न्यूमेरिकल घ्या तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग एक्झाम्पल 3.6 चा फोटो मी तुमच्या समोर शेअर केलाय बघा. कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड म्हणजे Q विचारलाय. एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट म्हणजे स्मॉल t ची व्हॅल्यू 60 सेकंद घ्यायची आहे. 60 सेकंद. बर 200 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे. एरिया पण सेंटीमीटर स्क्वेअरला 10⁻⁻⁴ न मल्टिप्लाय करायचं मग ते मीटर स्क्वेअर होईल. तो मुलांचा गोंधळ होतो. सेंटीमीटरचं मीटर नाही करायचं, सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे -4 ॲट 127 डिग्री सेल्सिअस. आणि ब्लॅक बॉडी म्हणलंय. आता ऐका Q विचारलंय, एरिया दिलाय 200, 60 सेकंद दिलंय. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी E ची व्हॅल्यू 1 असते. सिग्मा कॉन्स्टंट दिलाय 5.67 × 10⁻⁸. टेम्परेचर 127. आता हा टॉपिक आहे ना तुम्हाला टेम्परेचर 127 227 5 असंच मिळणार आहे कारण त्याला केल्विनमध्ये करताना 273 ॲड करणार म्हणजे 400 होणार. पण 400⁴ करायचं आहे हे लक्षात घ्या. माझं काम काय आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवायचं नाही आहे. गिवन डाटा एकच फॉर्म्युला हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. ओके, आता एक्झाम्पल 3.7 चा फोटो बघा. 3.7 काय डाटा दिलाय बघा. 60 वॅट म्हणलंय म्हणजे Q अपॉन T ची व्हॅल्यू एकदम दिले कारण Qचं युनिट जूल आहे ना. जूल पर सेकंड म्हणजे वॅट ना. मग 60 वॅट म्हणलंय ना त्यांनी लक्षात घ्या म्हणजे Q अपॉन T ची व्हॅल्यू दिले. बर ठीक आहे. इमिसिव्हिटी म्हणजे स्मॉल ई ची व्हॅल्यू 0.5 दिले. सिग्मा तर काय गिवनच असतो लक्षात घ्या.
एरिया ऑफ सरफेस दिलाय, म्हणजे काय काय दिलं रे, एरिया दिलाय, इमिसिव्हिटी दिलाय, सिग्मा दिलाय, उरलं कोण, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. फाइंड द टेम्परेचर म्हणलंय. मग इथं करायचं काय नीट सांगतो. क्यू अपॉन टीची व्हॅल्यू 60 दिले, एरिया दिलाय, ह्या दोघांचा प्लॉट इकडे येणार आहे. तुम्ही सगळ्यांचा लॉग बघणार आहे, वरच्या नंबरच्या लॉग मधून खालचा लॉग मायनस करणार, जे येईल त्याला 4 न डिवाइड करायचं आहे, कारण 4th रूट काढायचं आहे. T⁴ दिलाय ना, 4th रूट काढायचं आहे, मग तुम्हाला आन्सर मिळणार आहे आणि ते मिळणार आहे केल्विन मध्ये. त्यातनं 273 मायनस करा आणि मग सेल्सिअस मध्ये मिळेल. पण कळालं, फॉर्म्युला बदलला का नाही, तोच आहे, लक्षात घ्या. बर, आता 3.8चा फोटो शेअर केलाय बघा. काय दिलंय, कम्पेअर द रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम अ मेटल स्पिअर ॲट 8. कम्पेअर म्हणजे रेशो घ्यायचा आहे. बरं, रेट म्हणजे क्यू अपॉन टी. मग क्यू अपॉन टी म्हणजे मला आर लिहू का, दॅट इक्वल्स टू ए सिग्मा T⁴. रेशो घेताना सिग्मा तो तर नाही येणार, स्मॉल ई नाही येणार. ऑब्जेक्ट जरा बघा बघू. ओके, रेट ऑफ लॉस म्हणलंय म्हणजे मला सराउंडिंगचं टेम्परेचर मायनस करावं लागेल, म्हणजे ह्याच्यातून टी मधून T⁴ मायनस करावं लागेल. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम बघा, त्यांनी सुरुवातीला रेशो घेताना ह्या दोन व्हॅल्यू घेतलेत, पण शेवटी त्या कॉन्स्टंट आहेत, कॅन्सल होणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुमचं असं येणार आहे की R1 अपॉन R2 दॅट इक्वल्स टू T⁴ मायनस T⁴, T⁴ मायनस T⁴. आता T0 कोण आहे, टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग, हे लक्षात घ्या. बर, आता मी तुम्हाला सांगतो की यातले जे एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम आहेत ते देखील अतिशय सिंपल आहेत. आता क्वेश्चन नंबर 19 पेज नंबर 74 वरचा क्वेश्चन नंबर 19 आहे 19, त्याचा फोटो शेअर केलाय बघा. बघा तुम्ही काय म्हणलंय, एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट म्हणजे क्यू विचारलंय, 1 मिनिट म्हणजे टाइम 60 सेकंद दिलाय. ओके, एरिया दिलाय 100 सेंटीमीटर स्क्वेअर, एरिया दिलाय, त्याच्यानंतर काय दिलंय, ब्लॅक बॉडी म्हणजे ईच व्हॅल्यू 1, सिग्मा माहिती आहे, टेम्परेचर 227. अरे जो सोडून दिला होता ना तसाच तो प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. ओके, मग क्वेश्चन नंबर 21 बघा, त्याचा फोटो शेअर केलाय. 21, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ स्पियर ऑफ अ एरिया डॅश डॅश डॅश. आता इमिसिव्ह पॉवर हीच असते रे, कारण ह्याचं युनिट जूल, ह्याचं युनिट मीटर स्क्वेअर, ह्याचं सेकंद. म्हणजे बघा, किंवा बघा जूलच्या ऐवजी कॅलरी चालेल किंवा किलो कॅलरी चालेल, काही इश्यू नाही आहे. त्यांनी जी व्हॅल्यू दिली ना 0.5 ती या सगळ्याची आहे. बर, आता सगळ्यात महत्वाचं, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड म्हणजे क्यू विचारलंय इन 20 सेकंड. म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी एरिया दिलेला आहे बघा, क्यू अपॉन ए टीची व्हॅल्यू त्यांनी 0.5 दिले, त्यातलं क्यू त्यांनी विचारलंय, एरिया दिलाय तो 0.02 दिलाय आणि टाइम जो आहे तो 20 सेकंद आणि दॅट इक्वल्स टू 0.5. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे जरा व्यवस्थित लिहितो मी. 0.5 म्हणजे 1/2, त्याला 0.02 इंटू 20 ने मल्टिप्लाय करा, टाइम दिला ना 20 सेकंद बाळांनो. ओके, बर, आता लक्ष द्या, इथं 10 येणार, 10 नेला मल्टिप्लाय करा, 0.1 डिजिट 0.2 येणार आणि आन्सर करेक्ट आहे. पण याचं युनिट असतं त्याप्रमाणे याचं पण येणार किलो कॅलरीमध्ये. मग तुमच्या लक्षात आलं का की तुम्हाला काय करायचं आहे समजून घ्या. हे IMP क्वेश्चन तर करा रे बाळांनो, पण न्यूमेरिकलला घाबरू नका. तुम्हाला ते वाचल्या टॉपिक कुठला हे कळायला पाहिजे आणि त्यातल्या कन्सेप्ट काय, फॉर्म्युला कुठला कळायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय ना, रेडिएशन एक फॉर्म्युला आहे, जास्त काय अवघड नाही आहे. ठीक आहे, मग हे करणार तुम्ही. ऑल द बेस्ट, धन्यवाद.